आणि समोरच्या साईडला बघा कमानी आहे, कुंकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि या साईडला तुम्हाला आहेत ना अरबी समुद्र पाहायला भेटेल. नमस्कार, मी डॉल्फिनवाला मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहेत ना आपण मालवण फिरता फिरता देवगडला आलोय. देवगडच्या कुंकेश्वर मंदिरात एकदम प्रसिद्ध महादेवचं मंदिर आहे. समोरच्या साईडला गेट आहे, म्हणजे तिथून प्रवेश करायचा आपल्याला. मी पण खूप वर्षानंतर आलोय, लहान होतो त्यावेळी यायचो. आता आपण प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला गेट दाखवतो मंदिराचं, किती सुंदर आहे. एकदम सुंदर मोठा एकदम गेट आहे बघा. तर आता ना इथून एंट्री करायची आपल्याला. त्यानंतर आपण मागच्या साईडला गाडी पार्क केली आणि समोरच्या बाजून आपल्याला चालत चालत जायचंय थोडं. त्या साईडला बघा, इथे आपले चपला वगैरे काढायचे. आणि इथे दुसरा एक गेट आहे बघा, एकदम दगडाचं काम करून कसं व्यवस्थित म्हणजे सुंदर गेट बनवलेलं आहे. पूर्ण आहेत ना हे बांधकाम आहेत ना जांभ्या दगडाचं दिसतंय आपल्याला. हे बघा, पायऱ्या वगैरे एकदम व्यवस्थित आहेत बघा. म्हणजे फिनिशिंग बघा काय आहे कामाची, सुंदर. म्हणजे जांभ्या दगडावरती एकदम डिझाईन काढलेले आहे. आणि पायऱ्या मोल्ड वगैरे बघा कसे केलेले आहेत, एकदम पद्धतशीर आहेत. आणि समोरच्या साईडला बघा कमानी आहे, म्हणजे ही सुद्धा जांभ्या दगडाची केलेली आहे. आता समोरच्या साईडला जायला एक मंदिर आहे दुसरं, ते आपण आतमध्ये जाऊया आणि दाखवतो तुम्हाला. तर गेट मध्ये आतमध्ये आल्यावरती आहेत ना भैरव मंदिर आहे. तर इथे ना भैरव मंदिर आहे. आणि समोरच्या साईडला आहे ना पूर्ण लाकडाचं काम आहे बघा. वरच्या साईडला सुद्धा लाकडी काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही डिझाईन बघू शकता, किती डिटेलिंग आहे बघा. मोर वगैरे आहेत आणि शाईन बघा किती करतो लाकूड. हे बघा, सर्व खांब वगैरे आहेत ना लाकडाचे आहेत, एकदम जबरदस्त आहे. साईडला इथे बसण्यासाठी जागा सुद्धा आहे. चल तर मग आता एका मंदिरात गेलोय आपण, इथलं दर्शन घेतलेलं आहे. आधी आपण हे बाहेर 2-3 मंदिर आहेत ते करूया. नंदस्तंभ आहे आणि इथे नंदीची मूर्ती आहे, बघून घ्या. आता आपण ह्या साईडला होतो, इथे मंदिरातलं दर्शन घेतलेलं आहे. इथे एक दुसरं मंदिर आहे, श्रीदेव मंडलिक मंदिर. इथे पण महादेवाची पिंड आहे. दर्शन घेतलं आपण. म्हणजे मंदिराच्या आवारात आहेत ना, आता मंदिरात मी गेलोय पण नाही, पण आजूबाजूला 2-3 म्हणजे मंदिराच्या अंगणात 2 ते 3 मंदिर आहेत. त्यांचं आपण पहिल्यांदा दर्शन करूया, नंतर कुंकेश्वरच्या मंदिरात आतमध्ये प्रवेश करूया. तर सुंदर आहे, म्हणजे मंदिराच्या अंगणातच आहेत ना 2-3 मंदिर आहेत. आणि एवढं प्रसन्न वाटतंय ना, समुद्राच्या कडेलाच एकदम मंदिर आहे. चल मग आता आहेत ना आपल्याला समुद्र तर मी तुम्हाला दाखवतोच. इकडे दुसरं एक मंदिर आहे, थोडं साफसफाईचं काम झालंय. साईडला आतून साफसफाईचं काम झालंय. आणि आहेत ना कुंकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि या साईडला तुम्हाला आहेत ना अरबी समुद्र पाहायला भेटेल. जो आपल्या साईडला समुद्र दिसतो ना, तोच अरबी समुद्र आहे, पूर्ण लांबपर्यंत पसरला आहे. आता आपण मालवणला आलोय, मालवणला सुद्धा अरबी समुद्रच आहे. हे आपले मित्र आहेत बघा, यांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला आपण थोडा उशीर आलो, त्यामुळे आपल्याला उशिरा दर्शन करायला भेटलं. पण समुद्र बघू शकता किती स्वच्छ आहे आणि पाणी एकदम निळाने आहे. तर ह्या साईडने ना आतमध्ये जायचं मंदिरामध्ये, तिथून एंट्री करायची आपल्याला. दाखवतो, हे सुद्धा दर्शन घेऊन आलेस. तर आपल्या मित्रांनी सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे. आपणच राहिलोय दर्शन करायचं. आधी आपण बाहेरचा भाग फिरूया, नंतर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतो. म्हणजे मंदिर एवढं सुंदर आहे ना. मी गुजरातला गेलो होतो, गुजरातला सोमनाथ मंदिर पण आहेत ना, असंच आहे, एकदम समुद्राच्या कडेलाच आहे. आणि त्याच पद्धतीने आहेत ना कुंकेश्वर मंदिर सुद्धा आहे, एकदम अरबी समुद्राच्या कडेलाच आहे. सोमनाथ मंदिर सारखं इथं पण वातावरण आहे एकदम. तर समोरच्या साईडला बघा,
तर आता आहेत ना मी दर्शन घेऊन आलोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काही शूट केलंय नाही. पण सुंदर दर्शन झालंय एकदम. महादेवांच्या जवळ जाता आलंय, पिंडीच्या जवळ. तर ते मस्त सुंदर नजारा आहे. सामान्य स्थळ खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलंय. तर आता आपण जाऊया खालच्या साईडला पुन्हा एकदा. बघूया आपले मित्र कुठे गेलेत. तर आता आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलोय आणि समोरच आहेत ना मला नारळाची झाडे दिसलेत. एवढी सुंदर दिसत आहेत ना, एका लाईन मध्ये लावले आहेत. एकदा बघा, ही बघा ह्या साईडला आहे. या साईडला बघा एकदम लाईन मध्ये नारळाची झाडं लावलेली आहेत आणि ते भात शेती केलेली आहे. तिकडे मला ते व्यायामशाळा म्हणजे जिम जिम आहे या साईडला. त्या साईडला मंदिर दिसतंय आपल्याला. म्हणजे तुम्ही कोकणात याल ना किंवा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापासून तुम्ही जाल ना खाली खाली, तर तुम्हाला जास्तीत जास्त नारळाची झाडं बघायला भेटतील. तर असंच आहे. तर दर्शन घेऊन आलोय. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.